पर्टिक्युलरली मी भाग्यवान समजतो, म्हणजे पांडुरंगांना सेवा करायला मला मी भाग्यवान समजतो. मी सर्वप्रथम 3 वर्ष माझा कालावधी राहील याच्यासाठी मी नक्की म्हणजे प्रामाणिकपणे पूर्णपणे आणि माझा 100% नाही, मी 1000% देऊन काम करायला मी इच्छुक आहे. सर्वप्रथम सर्व पत्रकार बांधवांना आणि आपला मार्फत सोलापूर रहिवासीयांना माझा नमस्कार. माझं नाव कार्तिकेयन आहेत. माझा मूळ जिल्हा मदुरई तामिळनाडूचा आहे. मी 2020 बॅच IAS ऑफिसर आहेत आणि आज 3 एप्रिल 2026 मध्ये मी जिल्हाधिकारी सोलापूर हा पद मी स्वीकारलेली आहेत. मी सर्वप्रथम माननीय मुख्यमंत्री महोदय, उपमुख्यमंत्री महोदय, पालकमंत्री महोदय आणि सगळ्या लोकप्रतिनिधींना सर्वप्रथम मी धन्यवाद बोलायला इच्छितो. कारण माझ्यावर विश्वास ठेवला आणि इतकी ऐतिहासिक आणि इतकी चांगला जिल्ह्यामध्ये पहिला जिल्हाधिकारी पद मला दिला, माझ्यावर विश्वास ठेवला, याच्याबद्दल मी सर्वप्रथम सर्वांना मी धन्यवाद बोलतो. आणि पुढचा माझा मार्गदर्शक आमचा आशीर्वाद सर, आपल्या सर्वांचा मार्गदर्शक आशीर्वाद सर. आता 2 दिवस सलग मी सरांच्या सचिवर आहेत. काय जिल्ह्यामध्ये काय प्रायोरिटीज आहेत, काय प्रकल्प आहेत, आता काय आपल्याला नवीन सुरू करायचे, तो पूर्ण मी आता सर सोबत टचवर आहेत. आता नक्की मला खात्री आहे की कोल्हापूर अपेक्षा सोलापूरमध्ये चांगलं काम आपण करून दाखवू शकतो. आपण सगळं सहकारी आहेतच. नक्की माझ्याबद्दल बोलायचे असेल तर मी अगोदर फर्स्ट यवतमाळमध्ये काम करत होतो प्रांत म्हणून, त्यानंतर PO ITDP किनवट नांदेडमध्ये, त्यानंतर CO स्मार्ट सिटी पुणे म्हणून मी काम करत होतो, त्यानंतर CO जिल्हा परिषद कोल्हापूर आणि कोल्हापूरच्या नंतर आता जिल्हाधिकारी सोलापूर. मी परत एकदा सर्व पत्रकार मित्रांना, सोलापूर रहिवासींना मी धन्यवाद बोलतो. आणि पुढच्या 2-3 वर्ष माझा कालावधी राहील याच्यासाठी मी नक्की म्हणजे प्रामाणिकपणे पूर्णपणे आणि माझा 100% नाही, मी 1000% देऊन काम करायला मी इच्छुक आहे. थँक्यू. मी आता कोल्हापूरतून निघालो सकाळी, त्यानंतर पंढरपूरच्या पांडुरंगचं दर्शन घेतलं आणि आता इथे बसलेले आहेत. खूप सुंदर शहर आहेत. कोल्हापूर एक पद्धतीने वेगळं आहे, सुंदर आहेत, आणि सोलापूर एक पद्धतीने वेगळं आणि सुंदर आहे. मला एक विषय पर्टिक्युलरली खूप नोटीस झाला. कोल्हापूर तर तुम्हाला माहिती आहे की 12 पाणी आहे तिथे. 12 पाणी आहे तिथे. पाणी आतापर्यंत मी 2 वर्ष 10 दिवस CO जिल्हा परिषद कोल्हापूर म्हणून काम केले. तिथे पाणी टंचाईच्या विषयच येत नाही. पण इथे येताना मला थोडा ड्राई दिसलं आणि थोडा पाणी टंचाईच्या विषयी मला थोडा दिसलं. त्यामुळे तो नजर आहे त्यांची. सो आता सरांनी सांगितल्याप्रमाणे प्रत्येक गोष्ट कोल्हापूर आणि सोलापूरचं वेगळं आहे. त्यामुळे आता तो एक विषय तुम्ही विचारला म्हणून मला पर्टिक्युलरली हा विषय नोटीस केला, म्हणजे तो थोडा इथे कोल्हापूर अपेक्षा पूर्ण हिरवा बघून इथे सोलापूरला आल्यानंतर थोडा मला हे दिसलं पाणी टंचाईच्या विषयी. अगोदर मी सांगितल्याप्रमाणे कोल्हापूरला सुद्धा आता महालक्ष्मीचा आराखडा मंजूर झालेली आहे, ज्योतिबा आराखडा मंजुरी झालेली आहे. त्यानंतर महालक्ष्मीतून बरेच पर्यटक, तिरुपतीतून बरेच पर्यटक कोल्हापूरला येतात. त्यामुळे मला थोडा ओरिएंटेशन याच्याबद्दल आहे. म्हणजे रिलिजियस टुरिझम असो याच्यासाठी असो, वारकरी तर आपला म्हणजे महाराष्ट्राच्या शक्ती आहेत. वारकरी परंपरा आहे तो महाराष्ट्राच्या शक्ती आहे. त्यामुळे मी अगोदर, माझा बायको CO जिल्हा परिषद सातारामध्ये आहे, त्यामुळे मी अगोदर पण सर असताना इथे आलेली आहेत. वारकरी मी पूर्ण वारी बघितलेली आहेत मी. त्यामुळे याच्यामध्ये काम करायला मला खूप अभिमान वाटते आणि मी पर्टिक्युलरली भाग्यवान समजतो. म्हणजे पांडुरंगांना सेवा करायला मी भाग्यवान समजतो मी सर्वप्रथम. त्यामुळे काम करायला याच्यामध्ये खूप स्कोप आहेत आणि CM सरांचा खूप प्रायोरिटी क्रमांक 1 वर हा विषय आहे. त्यामुळे मी नक्की मी पूर्ण लक्ष देऊन चांगल्या पद्धतीने मी काम करणार. आणि मी जे काय आता मी शिकलेले आहेत कोल्हापूरमध्ये, तिरुपतीतून येणाऱ्या पर्यटक मधून, ज्योतिबामधून, तो नक्की याच्यामध्ये मी इम्प्लिमेंट करून दाखवतो. आता जिल्हाधिकारी म्हणून काम शिफ्ट झाल्यानंतर इथे सोलापूरचा पर्टिक्युलरली काय विषय आहे तो मला अभ्यास करावा लागेल. आणि आता सर सांगितल्याप्रमाणे सर सोबत 3 तास बसून नॉलेज ट्रान्सफर जे आहेत ते USB मध्ये कनेक्ट करून पूर्ण नॉलेज ट्रान्सफर आता सरांना पूर्ण एक्स्ट्रॅक्ट करायचे. म्हणजे सर तिकडे जाऊन ते करप्ट करण्याच्या अगोदर हे पूर्ण आपल्याला हे नॉलेज ट्रान्सफर करून घ्यायचे आहेत.
तो केल्यानंतर मला सोलापूरच्या काही प्रायोरिटी आहे तो मला कळेल, तो झाल्यानंतर काम चालू करायचं. पण नक्की तुम्ही मागितलं तो ऍक्च्युली पूर्ण महाराष्ट्रामध्ये चांगल्या पद्धतीने टॉयलेट आम्ही करून दाखवलं होतं, तो त्याच पद्धतीने इथे पण करू शकतो. पण कोल्हापूर खूप खास करून सोलापूरच्या काही प्रायोरिटी आहे तो बघून मला याच्यामध्ये काम करायचं. आम्ही कोल्हापूरमध्ये काय केलं, आम्ही तिथे ब्रँड कोल्हापूर म्हणून एक विषय सुरू केला. ब्रँड कोल्हापूर म्हणजे आता जिल्हा परिषदच्या चेहरा म्हणून काय काय आहे ते, एक प्राथमिक शाळा आहेत, त्यानंतर प्राथमिक आरोग्य केंद्र आहेत, अंगणवाडी आहेत, पशुवैद्यकीय दवाखाना आहेत. हे 4 विषय जो आहे तो जिल्हा परिषदचा चेहरा म्हणून दाखवू शकतो. हा 4 विषय जो आहे तो पूर्ण बदल करण्यासाठी आणि म्हणजे दर्जेदार क्वालिटी देण्यासाठी आम्ही स्मार्ट अंगणवाडी, स्मार्ट शाळा, स्मार्ट पशुवैद्यकीय दवाखाना, समृद्ध शाळा, समृद्ध अंगणवाडी असं आम्ही एक उपक्रम राबवलं होतं. आणि याच्यामध्ये एक भाग होतं इंटिग्रेटेड टॉयलेट कॉम्प्लेक्स. तो आम्ही कोल्हापूरमध्ये ब्रँड कोल्हापूर तयार करण्याचं खूप चांगलं काम आम्ही तिथे, आणि फक्त प्लॅनिंग नाहीये पण इम्प्लिमेंट करून सुद्धा आम्ही दाखवलं होतं. पिंक ओपीडी, पिंक रूम, तिथे आम्ही काय केलं, प्रत्येक शाळामध्ये मुलींच्या जेव्हा बरेच समस्या असतात, फिजिकल पण असतात, मेंटल समस्या पण असतात, जेव्हा मुलींच्या ते ह्या पर्टिक्युलर प्रॉब्लेम येईल तो घर जाण्याचे ऐवजी ते शाळामध्ये एक रूम त्यांच्यासाठी ठेवायचे म्हणून आम्ही पिंक रूम प्रत्येक शाळामध्ये सुरू केलं होतं. तसं तो कोल्हापूरचं प्रायोरिटी होतं. आता सोलापूर आल्यानंतर मी आता सर सोबत अभ्यास करून जे काही प्रायोरिटी आहे त्याप्रमाणे पुढे. विराट मॉल म्हणजेच लग्नाच्या बस्त्यासाठी एकमेव एकच विराट वस्त्रदालन. मेन्स अँड लेडीज एथनिक्स, मेन्स अँड लेडीज वेअर, मेन्स अँड लेडीज ॲक्सेसरीज, गर्ल्स किड्स वेअर, इमिटेशन ज्वेलरी, फुटवेअर अँड गिफ्ट आर्टिकल्स, टेक्सटाइल्स अँड टॉयज. विराट मॉल 50% कॅशबॅक ऑन MRP. युअर कम्प्लीट हॅपी फॅमिली स्टोअर. प्रत्येक कुटुंबासाठी आणि कुटुंबातील प्रत्येकासाठी एक वेळ अवश्य भेट द्या आपल्या कुटुंबासोबत. विराट मॉल, अक्कलकोट रोड, SVCS शाळेसमोर, पहिल्या फ्लायओव्हर जवळ, सोलापूर. कॉन्टॅक्ट कस्टमर केअर 9552542859.